नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. रशियात MBBS AKECची उत्तम FMGE निकालाची परंपरा याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत AK एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे डायरेक्टर डॉक्टर अमित कांबळे सर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर अमित, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टर अमित यांची थोडक्यात ओळख करून देते, त्यांचा परिचय करून घ्या. डॉक्टर अमित कांबळे यांनी वोल्गोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण त्यांचं पूर्ण केलेलं आहे. तसंच ते रशियातील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC ही संस्था रशियन सरकारसोबत 23 वर्षांपासून गेल्या 23 वर्षांपासून वैद्यकीय विद्यापीठांसोबत संलग्न आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलेला आहे आणि बहुमोल मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये त्यांच्या 90% ते 95% त्यांचे सगळे जे विद्यार्थी आहेत ते FMGE परीक्षा या पहिल्या प्रयत्नातच म्हणजेच फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत. AKECचे अनेक पदवीधर विद्यार्थी हे एम्स सारख्या अनेक नामांकित संस्थांच्या माध्यमातून त्यात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण करून यशस्वी डॉक्टर म्हणून आता सध्या प्रॅक्टिस करतात. विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालय हॉस्पिटल्समध्ये ते कार्यरत आहेत आणि भारतात आज अनेक नामांकित व प्रतिष्ठितांनी तसंच अनेक संस्थांनी ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात त्यांनी डॉक्टर अमित यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा वेळोवेळी गौरवसुद्धा केलेला आहे. त्यांचा सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. तसंच 2017मध्ये रशियन सरकारनं त्यांचा गौरव करून त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूड या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण अमित सरांकडनं जाणून घेणार आहोत रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रतेचे निकष जे असतात ते नेमके काय आहेत. डॉक्टर अमित, आपलं स्वागत पुन्हा एकदा. रशियन विद्यापीठात जर तुम्हाला वैद्यकीय प्रवेश हवा असेल वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तर त्याचे पात्रता निकष काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर रशियामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस नाही आहेत, फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना जर MBBS रशियामध्ये करायचं असेल तर 12वी सायन्समधून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क शिवाय त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे विद्यार्थी नीट क्वालिफाईड असणं आवश्यक आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 40th पर्सेंटाईल असे क्वालिफाईंग मार्क्स आहेत. अच्छा, ॲडमिशन ॲप्लिकेशन प्रोसेस नक्की सुरू कशी होते याची? ॲडमिशन ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज आपण जेव्हा विद्यापीठाला जेव्हा करत असतो ती ऑलरेडी प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे 15 मार्चपासून. काय होतं, एक चांगल्या रशियन युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं अंदाजे 50 ते 200 इतकेच जागा असतात आणि फक्त भारतातून नाही तर जगभरातून तिथं ॲप्लिकेशन्स येत असतात. आपल्याकडं काय होतं की 12वी नंतर नीटच्या निकालानंतर आणि राऊंड झाल्यानंतर लेट ॲप्लिकेशन्स आपले विद्यार्थी कधी कधी करत असतात, म्हणून चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होणं थोडंसं अवघड असतं. म्हणून जेव्हा मी चांगलं कॉलेज जेव्हा म्हणत असतो, म्हणजे चांगलं कॉलेज म्हणजे काय, जे WHO लिस्टेड आहे, जे रशियाच्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आहे, कारण रशियाची लोकसंख्या कमी आहे आणि जर आपण स्मॉल विलेज किंवा टाऊनमध्ये जर गेलो तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड नसतो आणि विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजरला प्रॉब्लेम येतात, ज्याच्यामुळे ते FMGमध्ये फेल देखील आपल्याला झालेले बघायला मिळतं. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमातून विद्यापीठात एज्युकेशन देणं गरजेचं आहे. गव्हर्मेंट हॉस्टेलची सोय असणं गरजेचं आहे. FMGचे ट्रेनिंग ती युनिव्हर्सिटी देते का नाही हे देखील चेक करण्याची गरज आहे. लायब्ररीमध्ये भारतीय बुक्स आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यापीठ निवडत असताना FMGE पासिंग रेशो म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट FMGE पासिंग रेशो हा चेक करणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत, किती विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आणि किती पास झाले हे आकडेवारी बघणं खूप गरजेचं आहे.
डॉक्टर, विशेषतः रशियाचा विचार करायचा झाला, रशिया या देशाचा भारतीय मुलांच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षणासाठी, तर कोणत्या प्रकारची विद्यापीठं आहेत रशियामध्ये? रशियामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे विद्यापीठ आहेत. एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसरे आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज. आणखी एक की या ज्या फेडरल आणि स्टेट विद्यापीठं आहेत यात आपण नेमका फरक कसा सांगू शकतो? आता स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या राज्यशासित आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या फेडरल ऑटोनॉमस सरकारच्या अंतर्गत ह्या युनिव्हर्सिटीज आहेत. स्टेट युनिव्हर्सिटीज 700हून अधिक आहेत, मात्र फेडरल युनिव्हर्सिटीज फक्त 10 आहेत, ज्याच्यामध्ये 3 युनिव्हर्सिटीजमध्येच मेडिकल एज्युकेशन अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जेव्हा स्टेट युनिव्हर्सिटीज करतात ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर असतं. फेडरल युनिव्हर्सिटीज विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 12वीचे मेरिटमधले मार्क्स, त्याचप्रमाणे नीटचा त्यांचा स्कोर आणि ॲप्टिट्यूड टेस्टच्या रिझल्टच्या अंतर्गत ते सिलेक्शन प्रोसेस ते करत असतात. त्याच्यानंतर जर बघितलं की स्टेट युनिव्हर्सिटीज जनरली स्मॉल टाउन्स आणि विलेजेसमध्ये असतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमी असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी जी भरलेली फी आहे त्याच्यामुळं तो डेव्हलप करत असतात आणि म्हणून त्यांना रेंटेड हॉस्पिटल्स, रेंटेड क्लिनिक्स मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवावं लागतं, जिथं विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर कमी मिळतं आणि FMGमध्ये हा रेशो जो फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो आहे तो कमी आपल्याला स्टेटमध्ये बघायला मिळतो. फेडरलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप भक्कम असतं, कारण फेडरल युनिव्हर्सिटीज रशियाच्या मोठ्या शहरामध्ये जिथं पॉप्युलेशन जास्त आहे तिथं असते. पेशंट फ्लो तिथं चांगला असतो. हँड्स ऑन प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळाल्या कारणाने आपण बघतो की FMGचा फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो फेडरल युनिव्हर्सिटीजचा जास्ती चांगला आहे. टीचिंगचा जर विचार केला तर स्टेटमध्ये देखील इंग्रजी माध्यमातून शिकवलं जातं, पण फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये जे टीचर्स आहेत त्यांना युज्युअली इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट देऊनच सिलेक्शन त्यांचं केलं जातं. आता स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये काय होतं की रशियन विद्यार्थी असतात, इंटरनॅशनल विद्यार्थी असतात आणि भारताचे विद्यार्थी असतात, पण त्यांच्याकडे ट्रेंड टीचर्स सेमच असतात. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये भारतीय विद्यार्थी, रशियन विद्यार्थी आणि इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी सेपरेट टीचर्स असल्याकारणाने एक पर्सनलाइज्ड अटेन्शन तिकडे दिलं जातं. बुक्सचा जर आपण विचार केला तर लायब्ररीमध्ये इंडियन बुक्स स्टेटमध्ये सगळ्यांना मिळतीलच असं नाही आहे. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे सेपरेट बुक्स जे भारतात रेफर केले जातात ते त्यांना तिथं अवेलेबल होतात. राहण्याची जर सोय आपण बघितली स्टेटमध्ये कसं, कारण खूप जास्ती विद्यार्थी असल्याकारणाने गव्हर्नमेंटचं हॉस्टेल मिळतील का याची शाश्वती नसते आणि विद्यार्थ्यांना प्रायव्हेट हॉस्टेल्स किंवा फ्लॅट्समध्ये राहावं लागतं, ज्याच्यामुळं पालकांना सेफ्टी सिक्युरिटीचे इश्यूज येऊ शकतात आणि खर्च देखील वाढू शकतो. मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की सेपरेट बॉईज आणि गर्ल्स हॉस्टेल असतं जे गव्हर्नमेंटचं असतं आणि ते युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर FMGचा जो पासिंग रेशो जो स्टेट युनिव्हर्सिटीचा हा कमी आहे, फेडरल युनिव्हर्सिटीजचा जास्त आहे, कारण स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या प्रमोट केल्या जातात कशा की ह्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत. मात्र कोणतीही रशियाची स्टेट युनिव्हर्सिटी ही रशियाच्या लोकल रँकिंग्समध्ये असते, ग्लोबल रँकिंगमध्ये नसते. म्हणून फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या ग्लोबल रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत, जशा IIT आहेत, IIM आहेत, ह्या ग्लोबली रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत. जसे टाइम्स हायर एज्युकेशनमध्ये किंवा QS रँकिंग्समध्ये ह्या लिस्टेड युनिव्हर्सिटीज आहेत. अच्छा डॉक्टर, कुठल्याही देशात जेव्हा विद्यार्थी जातो आणि विशेषतः रशियासारख्या देशात जेव्हा एखादा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जातो तेव्हा त्याच्या राहण्याची सोय फार महत्त्वाची असते. राहण्याच्या सोयीबद्दल काय सांगाल? गव्हर्नमेंट हॉस्टेल तिथे आहेत का असंच प्रायव्हेट एखाद्या फ्लॅट सिस्टममध्ये किंवा एखादा अपार्टमेंट रेंट करून राहावं लागतं? हे लक्षात घेणं गरजेचं आहे की गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये राहणं म्हणजे सेफ्टी आणि सिक्युरिटीची खबरदारी तिथं असते. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे चेक करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांची राहण्याची सोय कुठं असणार आहे. जर फ्लॅट्स घेऊन राहणं असेल किंवा प्रायव्हेट अकोमोडेशन असेल तर ते खर्चिक असतं आणि डेफिनेटली विद्यार्थ्यांना तिथं मॉनिटर करता येणार नाही आहे. गव्हर्नमेंट हॉस्टेल्स हे सुसज्ज आहेत रशियाचे आणि तिथं खर्च देखील कमी आहे. आज एका गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये चांगलं फर्निचर असतं, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स, किचन्स, सेफ ड्रिंकिंग वॉटर, वायफायची सोय, रीडिंग रूम्स असतात, स्टोरेज स्पेसेस असतात, रिक्रिएशन रूम्स असतात. म्हणून
ट्राय करा जेव्हा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण जात आहात तिथं गव्हर्नमेंट हॉस्टेल असणार, ना की प्रायव्हेट फ्लॅट्स किंवा प्रायव्हेट हॉस्टेल्स. अच्छा, आता जेव्हा डॉक्टर अमित एवढ्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत, इतका सगळ्याची निवड आपण करू शकतो, इतके सगळे पर्याय आहेत, पण नेमकं अशा वेळी आपलं कन्फ्युजन होतं, आपण गोंधळून जातो, मग योग्य पर्याय निवडायचा कसा? काय होत असतं, जितके जास्ती पर्याय ऑप्शन्स तितके जास्ती कन्फ्युजन्स आणि तितका दिरंगाई होतो निर्णय घेण्यासाठी. म्हणजे जर छोटं एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं की मला MBBS तर करायचं आहे बट मला डान्स करायला आवडतो, मला MBBS तर करायचं आहे बट मला क्रिकेट खेळायला आवडतं, ह्याला इनडिसायसिव्हनेस म्हणतात. म्हणजे काय की एक तर तुमच्याकडं खूप जास्ती इंटरेस्ट्स आहेत किंवा तुमचा कशातही इंटरेस्ट नाही आहे, किंवा जे अवेलेबल चॉईसेस तुमच्याकडे आहेत स्वतःसाठी तुम्हाला निर्णय घेता येत नाही की माझ्यासाठी कोणता बेस्ट आहे. म्हणून करिअर निवडताना तुम्ही असं करिअर निवडा, इट इज ॲज गुड ॲज चूजिंग युअर लाईफ पार्टनर, कारण हे तुमच्यासोबत तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत राहणार आहे. म्हणून काही टिप्स मला इथं द्यायला आवडतील. जर तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे तर तुमचा प्रायमरी फोकस हा तुमचा MBBSवर असणं गरजेचं आहे. करिअर लवकर स्टार्ट करा, करिअर आज स्टार्ट करा, आणि थोडं सेल्फ असेसमेंट देखील गरज आहे की आपले पॅशन्स काय आहेत, आपले इंटरेस्ट काय आणि आपला इंटरेस्ट काय आहे, आपले स्किल्स कोणते आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं बिकॉज डिजिटल एजमध्ये आपण राहतो, सगळ्यांना फार गोष्टी फास्ट पाहिजे आहेत आणि खूप अपेक्षा असतात. म्हणून आपल्या अपेक्षा कंट्रोलमध्ये ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचं की बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना 12वी किंवा नीटची एक्झाम देतात पण त्यात मार्क स्कोअर खूप कमी असतो, आणि त्यात एवढ्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये स्कोअर कमी झाला की पालक हताश होतात, पालकांचा विश्वास राहत नाही. अशा वेळी काय करायचं? काय असतं की ट्रस्ट एक असं फाउंडेशन आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये. जेव्हा विद्यार्थ्यांना कळतं की आपले पालक आपल्यावर ट्रस्ट करतात, त्याला जगात सेफ वाटायला लागतं, सिक्युअर वाटायला लागतं, कोणाचं तर सपोर्ट आहे असं जाणवतं, कॉन्फिडंट विद्यार्थी होतात, आणि त्याच्यामुळं त्यांचा देखील पालकांच्या प्रती एक ट्रस्ट वाढतो आणि रिस्पेक्ट मेनली वाढतो. पालक हे विद्यार्थ्यांचे कायम रोल मॉडेल्सच्या भूमिकेत असतात, मात्र त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो आणि विद्यार्थ्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो. पालकांचा युज्युअली पर्स्पेक्टिव्ह काय असतो की मी पहिलीपासून 10वीपर्यंत 11वी 12वीपर्यंत चांगलं स्कूलिंग, चांगलं कॉलेजमध्ये रिसोर्सेस दिलेले आहेत, नीटचं प्रिपरेशन व्यवस्थित केलेलं आहे, पण मार्क्सच कमी आल्यामुळे आता जी गव्हर्नमेंटची सीट, जी ड्रीम सीट होती तीच आता मिळत नाही आहे. म्हणून काय पर्याय ऑप्शन्स आहेत? एक तर गॅप घ्यावा लागतो का, किंवा नीट रिपीट करावी लागते का स्ट्रीमच चेंज करायची, का हा जो रशियाची जी ही संधी आहे ही ग्रॅब करायची. विद्यार्थ्यांचं कसं फ्रेम ऑफ माइंड असतं की मी अभ्यास तर भरपूर केला पण तरी देखील मला मार्क कमी मिळाले, पण मला MBBSच करायचं आहे. सो त्यांना फक्त सल्ला नाही तर सोल्युशनची गरज असते. आणि पालकांनी हे विसरता कामा नये की तुमच्या पाल्याला तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखत नसतं. जेव्हा अशी संधी आपल्यासमोर येते तेव्हा पालकांनी स्वतःचं ॲनलाइज करणं खूप गरजेचं आहे की अशा विद्यार्थ्याला ज्याला मार्क्स कमी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ट्रस्ट, तुमची एनर्जी आणि तुमचे रिसोर्सेस इन्व्हेस्ट करणार आहात का. जर त्याचं आन्सर येस असेल तर नक्की त्यांना सपोर्ट करा, आणि ते तुमच्या ॲक्शन्समध्ये देखील दिसायला पाहिजे. आणि जर तुम्ही सपोर्ट करणार नसाल तर तसं विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगा, कारण जसं मी म्हणलं की विद्यार्थ्यांचा देखील तुमच्यावर ट्रस्ट आहे आणि रिस्पेक्ट आहे, आणि आपण त्यांचा देखील इंटरेस्ट जपणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा जर रशियात MBBS करायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला तिथे जायचं असेल तर AKEC आणि डॉक्टर अमित कांबळे यांचं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि त्यामुळे स्क्रीनवर जे नंबर तुम्ही यावेळी बघताय ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि यावर संपर्क करून तुम्ही योग्य ते सगळं मार्गदर्शन मिळवू शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. नक्कीच. डॉक्टर मला एक सांगा, असे बरेचसे पालक आणि विद्यार्थी तुमच्याकडे येत असतील, त्या पाल्याला करायचं आहे, आता मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्याला MBBS करायचं आहे, रशियात जायचं आहे शिकण्यासाठी, पण बऱ्याचदा नातेवाईकांसोबत, आजी आजोबांसोबत वाद होतात त्यांचे की नको एवढा लांब नको, 7 समुद्रापार कशाला, आमच्या डोळ्यासमोरच राहत. अशा वेळी तुम्ही काय सांगाल?
परत जसं मी म्हणलं की एक ओपन कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे, कारण ओपन कम्युनिकेशनने काय होतं, ट्रस्ट निर्माण होतो. आणि हा ट्रस्ट जो आहे हा म्युच्युअल असायला पाहिजे, ना की एकतर्फे. म्हणून भरपूरदा आम्ही आमच्या पालकांना किंवा नातेवाईकांना हे सांगत असतो की आपण विद्यार्थ्यांकडून ट्रस्ट डिमांड नाही करू शकत, आपल्याला ती अर्न करावी लागते. आणि काय होतं, 12वी नंतर विद्यार्थ्यांचे त्यांच्या करिअरला घेऊन काय प्लॅन्स असतात, पालकांचे त्यांच्यासाठी काय वेगळे प्लॅन्स असतात. आणि जेव्हा विद्यार्थी ते पालकांना सांगत असतात तेव्हा काय होतं की ते चिडचिड करू शकतात, ओरडू शकतात किंवा लवकर जज करतात. सो त्याच्यामुळं ओपन कम्युनिकेशन खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांना जसं मी सांगितलं की फक्त सल्ल्याची नाही तर सोल्युशनची गरज आहे. बऱ्याचदा पालकांचा सगळा रिस्पॉन्स बघून विद्यार्थी सुद्धा द्विधा मनस्थितीत अडकतात, ते सुद्धा ड्युअल माइंडमध्ये अगदी खूप कन्फ्यूज होतात, गुंतागुंत होते, घालमेल होते मनाची. अशा विद्यार्थ्यांना काय सांगा? दुविधा मनस्थिती केव्हा निर्माण होते, जेव्हा आपण आउटकम ॲक्सेप्ट करत नसतो, केव्हा आपण फेल्युअर ॲक्सेप्ट करत नसतो. द मिनिट आपण जो आउटकम आहे तो ॲक्सेप्ट करतो, आपण ऑटोमॅटिकली त्या अनसर्टन झोनमधून निघून जातो. बेसिकली विद्यार्थ्यांना करायचं काय असतं की जे अवेलेबल चॉईसेस आपल्याकडे आहेत, माझ्यासाठी कोणता चॉईस योग्य आहे एवढंच निवडायचं असतं. मग तो गॅप असू देत किंवा नीट रिपीट करायचा असू देत किंवा स्ट्रीम चेंज करायचा असू देत किंवा रशियासारखा हा पर्याय घ्यायचा का, एवढंच फक्त करायचं असतं. अच्छा, आता रशियात जर एखाद्या विद्यार्थ्याला जायचं आहे तर त्यासाठी त्या विद्यार्थ्याची सुद्धा निवड प्रक्रिया असेल तर ती कशा प्रकारे होते? ती फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं, कारण MBBS हा अतिशय अवघड कोर्स आहे आणि वन ऑफ द हायेस्ट फॉर्म्स ऑफ एज्युकेशन आहे. मात्र भारतामध्ये त्याला फार फॅन्सी पद्धतीने प्रमोट केलं जातं असं मला वैयक्तिक वाटतं. आणि नो डाऊट भारतामध्ये आणि इतर प्रगत देशांमध्ये हा कोर्स फक्त मेरिटच्या बेसिसवरच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जातं. मात्र अशा काही संधी उपलब्ध आहेत परदेशात ज्यांना जे परवडतं ते ग्रॅब देखील करतात. पण एक विद्यार्थी जो आहे हा पोटेन्शियली MBBSचा स्टुडंट आहे का हे तर ॲनालाइज करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं की 50% विद्यार्थी जे आहेत त्यांचं ऑब्जेक्टिव्ज आणि गोल्स हे क्लिअर असतात आणि फार रिअलिस्टिक अप्रोच असतो ज्यांचं ॲडमिशन आपण करू शकतो. पण 30% विद्यार्थी हे असे असतात जे काहीतरी प्रेशरच्या अंडर असतात आणि त्यांना कुठं तर काहीतरी सुरू करायचं असतं, म्हणून त्यांना व्हॉट एव्हर. सो आणि मग त्याच्यानंतर 20% विद्यार्थी हे असे असतात की त्यांना दे आर अनशुअर की आम्हाला MBBS का करायचं आहे. सो हे ॲनालाइज करणं खूप गरजेचं आहे. शिवाय त्यांचे कॉग्निटिव्ह फीचर्स म्हणजे 1ली ते 10वी 11वी 12वीचा स्कोर हा महत्त्वाचा ऑफकोर्स असणार आहे. त्याच्यानंतर नीटचा स्कोर हा पण महत्त्वाचा आहे. बट नॉन कॉग्निटिव्ह फीचर्स म्हणजे अनसर्टन्टीमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये, डायर सिच्युएशन्समध्ये स्वतःला मोटिवेट ठेवून प्रॉब्लेम्सला फेस करून अभ्यास करता येण्याची क्षमता आहे का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. नुसतेच पैसे आहेत म्हणून मी तिकडे जातो, दिस इज नॉट अ गुड सोल्युशन असं मला वाटतं. शिवाय विद्यार्थी हा मेंटली आणि इमोशनली स्टेबल असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला सेल्फ स्टडी करता यायला पाहिजे. नक्कीच. एकंदरीतच डॉक्टर, ही प्रवेशाची प्रक्रिया कशी असते? काउन्सिलिंग सेशन्स झाल्यानंतर योग्य विद्यापीठाला अर्ज केला जातो. जर विद्यापीठाने आपला अर्ज ॲक्सेप्ट केला तसं कन्फर्मेशन ते पाठवत असतं. त्याच्यानंतर पासपोर्टची प्रक्रिया चालू होते. पासपोर्ट झाल्यानंतर विजा पेपर्सची प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याला काही ॲडिशनल मेडिकल रिपोर्ट्स, हेल्थ रिपोर्ट्स सबमिट करावे लागतात. त्याच्यानंतर विजाची प्रक्रिया आणि तिकीटिंग. निघायच्या अगोदर सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक आमच्या प्री डिपार्चर सेरेमनीला येत असतात, जिथं संपूर्ण मार्गदर्शन रशियापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांना एक्सप्लेन केला जातो आणि आमची सपोर्ट टीम त्यांच्यासोबत तिथं वर्षभर असते. सो विद्यार्थ्यांना काही टेन्शन किंवा पालकांना काही टेन्शन घेण्याचं कारण नसतं. कुठल्याही संस्थेची निवड करताना, रशियात जायचं असेल तर कुठल्याही संस्थेची निवड करताना कुठल्या निकषांची पडताळणी आपण करायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे? सगळ्यात मला असं वाटतं की हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे की काय होतं की आपल्या सर्वांना माहीत आहे की परदेशात जर जायचं असेल तर भारतात आल्यानंतर ग्रॅज्युएशननंतर आपल्याला FMGची परीक्षा द्यावी लागते.
आणि ती अतिशय अवघड परीक्षा असते. आता ह्या वर्षीचा जर आपण निकाल बघितला तर 38,000च्या आसपास विद्यार्थी अपिअर झाले, ज्याच्यात 30,000 विद्यार्थी नापास झाले आणि 7,000 विद्यार्थ्यांच्या आसपास विद्यार्थी हे पास झाले. आता हा रिझल्ट कशावर ठरत असतो? विद्यार्थ्याचा वैयक्तिक परफॉर्मन्स कसा होता आणि विद्यापीठाने त्याची तयारी कशी करून घेतली, ह्याच्यामुळं हे बघणं फार महत्त्वाचं आहे. की कसं होतं की एक मेडिकल कॉलेज जे आहे 50 ते 200 पर्यंत सीट्स एका मेडिकल कॉलेजला, चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये असतात. त्याच्यावरती जर हा बॅच साईज गेला तर काय होतं की रिस्ट्रिक्शन्स येतात क्लिनिकल एक्सपोजरसाठी, कारण पेशंट आणणार कुठून? तशी रशियाची लोकसंख्या कमी आहे. म्हणून जेव्हा विद्यार्थी निवडत असतो मेडिकल कॉलेज, ते काय करतात, हे फार कॉस्ट फ्रेंडली किंवा लो कॉस्ट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतात, जे स्मॉल टाउन्स किंवा खेड्यापाड्यात असतात. ज्याच्यामुळं होतं कसं, इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्याकारणाने क्लिनिकल एक्सपोजर त्यांना मिळत नाही, त्यांचे स्किल्स डेव्हलप होत नाहीत आणि त्याच्यामुळं ह्याचा फटका जो आहे आपल्याला बघायला मिळतो की FMGमध्ये त्यांना अपयश येतं. म्हणून हे डिपेंड करत नाही की किती विद्यार्थी कुठं गेलेत, 300 गेलेत, 500 गेलेत, 1000 गेलेत. त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट FMGचा रेशो किती आहे, म्हणजे किती विद्यार्थी बसले परीक्षेला त्या विद्यापीठाचे आणि किती उत्तीर्ण झाले, हे बघणं गरजेचं आहे. आणखी एक, ही जी FMGची परीक्षा असते ही फार कठीण असते, तर कशा प्रकारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते? सो आम्ही काय करतो, अर्ली प्रिपरेशन इज द की. म्हणजे विद्यार्थी गेल्यानंतर रशियाला आम्ही सगळ्या वर्षांची भारतात जे रेफर केलेली बुक्स आम्ही त्यांना तिथं प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीच्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही कॉन्सेप्ट क्लिअरिंगचे लेसन्स देत असतो. डेली टेस्ट, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट, ग्रँड टेस्ट कंडक्ट केली जाते, ज्याचा रिझल्ट जो आहे आम्ही पालकांना पाठवत असतो. सो ते पण अपडेटेड असतात, परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा कसा आहे. नक्की सर, AKEC मार्फत अशीच MBBSच्या शिक्षणासाठी रशियात गेलेल्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे आहेत, त्या पाहूया. Shamika Murudkar. I'm from Pune. I just cleared FMG with 188 marks. I would say it was the best decision. It was totally worth it because after coming to Russia and learning there, I learned that Russia suited my system of learning even more. Also, I would like to thank Amit Kamble sir. He made sure that we started preparing from our last year. AKEC has been there since the beginning. They always helped with our teachers. They told them how to teach us, how to prepare us for Indian exams. They also helped our preparations to be on time. They helped us with using books that were very useful for us today, especially for preparing for FMG. नक्कीच. तर ही होती AKECची विद्यार्थिनी जिने अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही जी परीक्षा आहे ती क्रॅक केली होती. डॉक्टर अमित, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. यानंतर आपण इथेच थांबतोय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.